उप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के हाथों श्री छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण कलमेश्वर में 29 सितंबर को किया गया। मंच से उन्होंने कहा, आयोजकों ने श्री छत्रपति शिवाजी महाराज की एक अच्छी प्रतिमा निर्माण की है। इस प्रतिमा का अनावरण करने का सौभाग्य मुझे मिला, इसके लिए मैं आयोजकों का आभार मानता हूँ। यासोबतच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय श्री संजयजी राऊत, खासदार राज्यसभा तथा शिवसेना नेते, ज्यांच्या स्वागताकरता मी विनंती करणार आहे माननीय श्री उत्तमराव तापसे यांना की त्यांनी कृपया पुढे यावं। जोरदार टाळ्या यायला आपल्या सगळ्यांच्या होत राहायला हव्या। माननीय श्री संजयजी राऊत, खासदार राज्यसभा तथा शिवसेना नेते। मी घरी गेलो, आम्ही सगळे घरी गेलो, बाबासाहेब होते, त्यांना भेटलो, नमस्कार वगैरे केला, चहा पान झालं। मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं, आता काय सांगणार। मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असे आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते, पण कदाचित थोडं इकडे तिकडे 19-20 झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहे। तर मग नाही, जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे। बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, बघू आपण। निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते, आम्ही तुमच्या सोबत आहोत। मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले, पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला, बाबासाहेबांना परत भेटायचे। म्हटलं आता काय भेटायचं, ठीक आहे मोठा माणूस आहे, आले घरी। म्हटलं बाबासाहेब काय, ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता। म्हटलं हो, आणि तुम्ही मला म्हणाला होता की आमचं सरकार येतंय, पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज लागेल। तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतो, याला कळते की नाही, एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठी झेंडी लावायला निघाले, त्यांचं कसं सरकार येणार। पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला। आता तेव्हापासूनचा सुनील माझं सहकारी, मग रमेश भाऊ पण आले, सगळे सोबत आले मग, आणि ते सुद्धा आपण 4.5 वर्षाचं सरकार चालवलं। मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, पण परत आता आपण एकत्र आलेलो आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही। मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही, पाठीमागून वार करायचा नाही। रामटेक मागितली, आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे सगळे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी आहेत, त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही। महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो। पण हा विजय सोपा नव्हता। मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज जात प्रमाणपत्र हो ना अवैध ठरवलं, म्हटलं आता काय करायचं, उमेदवार कोण। सुनील म्हणाले साहेब काळजी करू नका, रश्मिताई नाही तर दादा आहे आपला, बर्वे दादा निवडून येणार, निवडून आले। आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता, तो निर्णयच अवैध होता।
आता गुन्हेगार कोण? गुन्हेगार कोण? हे प्रमाणपत्र आम्ही घेतो, आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात, ते काय किराणामालाची दुकानातून घेतात की चण्यावाल्याकडे घेतात की चण्याचे पुडी मांडतात गेल्यानंतर अरे भैया कुछ कागज है क्या तुम्हारे पास, हमको ना एक ऐसा सर्टिफिकेट चाहिए, असं काय रस्त्यावरून घेतो की काय? माझं तर मत आहे, ज्यांनी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे. तर मी म्हणेन या देशात लोकशाही काय थट्टा चालू नाही. जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा? आणि एवढं पुरतं थांबत नाही. ही लोकसभेची निवडणूक होती. काल तुम्हाला सगळ्यांना माहिती, शिवरायांच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सीएटच्या 10च्या 10 जागा आपल्या युवा सेनेने जिंकल्या. 10च्या 10 सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार. त्याच्यामध्ये सुद्धा आठ गटी घातली की 2 वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते. 2 वर्ष सिनेटची निवडणूक. आता आपण विजयोत्सव सुरू साजरा केल्यानंतर काही म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती. होय होतीच. कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित समाजात ह्या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत. आणि संजय राऊत, तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळ्या यांच्या त्या अभाविक विपक आहेत ना, सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली असती, एवढी कमी मदत करायला पाहिजे. सगळ्यांची त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण? भाजपचे जे युवा कार्यकारिणी नेते अभाविक, त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाही. एवढी प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांना, तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे, अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे. पण निवडणूक रविवारी होणार होती. ते पेद्रे गेले कोर्टात. आपल्या पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द, आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा. ती चालणार नाही, निवडणूक घेतलीच पाहिजे. रविवारची निवडणूक बुधवारी झाली. म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते, सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली तरी सुद्धा आपण जिंकली. आणि हेच चित्र मला राज्यात दिसते. मुद्दाम मी तर म्हणेन चॅनेलवाल्याने की याचं दृश्य टिपा जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे. हा मशालीतला अंधार जो आहे तो मशाला दूर करून काय काय कुठपर्यंत पोहोचले ते दाखवा तरी जनतेला. आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं. मी पहिला प्रथम बघितलं पुतळा कसा आहे, दिमागदार आहे, खरंच दिमागदार आहे. म्हणजे पाहत राहावा असा पुतळा आहे. आणि त्याच्यासाठी शिल्पकारांना मी सत्कार तर केला.